नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 1 सप्टेंबर 2025 सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय. 2 वर्षामध्ये शिक्षकांना टीईटी क्वालिफाईड व्हायचं आहे. या संदर्भात बरेचसे शिक्षक कामाला लागले, जे शिक्षक सरकारी होते. मात्र खाजगी शिक्षकांचं काय? या संदर्भात नुकतंच आपले प्रधान सचिव शिक्षण विभाग यांनी एक संकेत दिला. नेमका हा संकेत काय, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. आणि विथ प्रूफ सांगायचं म्हटलं तर लोकमत न्यूजपेपरला आलेली बातमी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय नेमका कुणासाठी, सरकारी स्कूलसाठीच आहे की खाजगीसाठी असणार आहे, या संदर्भात काय म्हटलंय ते पण आपण ते बघूया. खाजगी शिक्षकांना सूट मिळणार का? सरकार व शिक्षण विभागाचा निर्णय नेमका काय असणार तो आपण बघूया. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडे 21 जूनच्या तयारीसाठी मोठी अनाउन्समेंट केली. फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केली. फक्त 15 मे पासून 21 जून पर्यंत फक्त 799 रुपयात तुम्हाला बॅच मध्ये जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. आणि दुसरं म्हणजे सीटीडीची जाहिरात आलेली आहे. 6 सप्टेंबर तुमची परीक्षा आहे, त्याची पण बॅच आपण अनाउन्स केली. ही बॅच तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी माध्यमामध्ये शिकवणारी पूर्ण टीम असणार. बॅच होती 18 मे पासून. सो ओल्ड स्टुडंट इथे सुद्धा तुम्हाला 50% ऑफ असणार. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली, लगेच जॉईन करू शकता. बघा, लोकमत न्यूजपेपरला पुणे एडिशनला बातमी आलेली आहे. ह्या बातमीत त्यांनी हेडिंग दिली आहे, खाजगी शाळांतील शिक्षकांच्या पात्रतेची होणार पडताळणी. शिक्षण विभागाकडून संकेत, टीईटी पात्र असणे बंधनकारक. आता खाजगी शाळेमध्ये खरं म्हणजे आतापर्यंत शिक्षक जे होते त्यांच्यासाठी हे लागू नव्हतं, असंच सगळ्यांपर्यंत मेसेज गेला होता. पण मात्र इथे शिक्षण विभागाची मीटिंग झाली. ह्या मीटिंगमध्ये माननीय प्रधान सचिव यांनी मात्र इथे संकेत दिले. त्यांनी काय म्हटलं थोडक्यात बघूया की शिक्षण विभागाकडनं संकेत. प्रधान सचिव रणजित सिंग देओल काय म्हटले बघा. त्यांनी सांगितले इथे बघा, सरकारने प्रत्येक शिक्षकास शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. ही बाब सरकारी शाळांमध्ये काटेकोरपणे पाळली जाते, पण खाजगी शाळांतील शिक्षकांच्या गुणवत्तेचे काय, त्यांचं शिक्षण किती झालेले याबाबत पालकांसह शिक्षण विभागाला काहीच माहीत नसते. याची दखल घेत यापुढे खाजगी शाळांतील शिक्षकांच्या टीटी पात्रतेची ही पडताळणी केली जाईल, असे संकेत शिक्षण विभागाकडून देण्यात आले. त्यामुळे खाजगी शाळांतील किती शिक्षक टीटी पात्रधारक आहे हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आणि या संदर्भात जी मीटिंग झाली, राज्य मंडळाचा आढावा बैठकीसाठी आलेले शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल म्हणाले की शाळा मूल्यांकन आणि गुणवत्ता आश्वासन आराखड्याअंतर्गत स्क्वॅप म्हणतो आपण त्याला, शाळांतील विविध प्रकारची माहिती जी की भरून घेतली जाते. बघा इथे भरून घेतली जाते, त्यात आता टीईटी बाबतच्या माहितीचाही समावेश असणार आहे. बघा, प्रत्येक वर्षी शाळेकडनं ही माहिती भरून घेतली जाते, खाजगी शाळेकडून पण. आता इथून पुढे त्यामध्ये एक टॅब असणार आहे की तुमच्याकडे टीईटी पात्र असणाऱ्या शिक्षकांबद्दलची माहिती द्या. शासकीय शाळांसह खाजगी शाळांना देखील ही माहिती भरणे बंधनकारक आहे. शाळांनी माहिती भरल्यानंतर त्यांचे त्रयस्थ मूल्यांकन करून घेतले जाणार आहे. त्यातून टीईटी बाबतचा तपशील स्पष्ट होईल. म्हणजे शाळेने माहिती भरल्यानंतर सुद्धा त्रयस्थकडनं हे व्हेरीफाय केलं जाईल, मूल्यांकन केलं जाईल की यांच्याकडे किती पात्र असणारे शिक्षक आहे, किती अपात्र असणारे शिक्षक आहे. त्यात अजून एक बातमी यात त्यांनी सांगितली आहे की शाळांची क्रमवारी घोषित केली जाणार आहे. खाजगी शिक्षकांची माहिती घेतली जाणार आहे, त्रयस्थ मूल्यांकन केले जाणार आहे. शाळांची क्रमवारी म्हणजे काय नेमकं, तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत राज्यातील शाळांची क्रमवारी जाहीर करण्याचे प्रस्तावित आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, नॅशनल स्कूल, नॅशनल नंबर 1 स्कूल, ग्लोबल नंबर 1 स्कूल, इंटरनॅशनल नंबर 1 स्कूल असं काहीतरी लावून बऱ्याचशा शाळा अशा काय मार्केटिंग करत असतात. सो इथे हा एक मुद्दा आहे की शाळा मूल्यांकन आणि गुणवत्ता आश्वासन आराखड्याच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जाणार आहे. गेल्या वर्षी या प्रक्रियेत केवळ मूल्यांकन केले होते, आता शाळांची क्रमवारी जाहीर करण्याचे नियोजन आहे असे त्यांनी सांगितले. म्हणजे क्रमवारी महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये कोणती शाळा कशा पद्धतीचं शिक्षण देते, त्यांचं मूल्यांकन काय, त्यांची क्रमवारी काय, हे सुद्धा घोषित केलं जाऊ शकतं. सो इनिशियल बातमी आहे की खाजगी शाळेतील शिक्षकांना सुद्धा कदाचित टीटी कंपल्सरी होऊ शकते. आता इनिशियल बातमी आहे, अजून डिक्लेअर नाही आहे, कन्फर्म नाही आहे. आल्यावर मी तुम्हाला सांगतो. पण याबाबत बऱ्याचशा शिक्षकांनी आमच्या टीमला विचारलं होतं की याबाबत काय अपडेट आहे. सो आता आम्ही शिक्षण विभागाकडे मागणी केली की याच्याबद्दल आम्हाला डिटेल्स सांगा. पण अजून तर कशी मागणी काय आलेली, माहिती काय आलेली आपल्यापर्यंत आलेली नाहीये. पण इनिशियल लेवलला मात्र खाजगी शिक्षकांबद्दल बोललं जातं की त्यांना सुद्धा टीईटी कदाचित कंपल्सरी होऊ शकते, असं स्वतः प्रधान सचिव यांनी ह्या मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे. याबाबतची अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय तर झालेला आहे, तुम्हाला माहितीचा. 1 सप्टेंबर 2027 पर्यंत टीईटी क्वालिफाईड व्हायचं आहे. खाजगी शिक्षकांना सूट मिळणार का, तर आतापर्यंत तर त्याच्याबद्दल काही नव्हतं मत. हो पण नाही, नाही पण नव्हतं. पण इथून पुढे मात्र ही बातमी, आता याबद्दल शिक्षण विभाग काय निर्णय घेतं हे बघण्यासारखी गोष्ट आहे. सरकार शिक्षण विभाग निर्णय काय असणार हा अपकमिंग काळ ठरवेल, त्याची अपडेट मी मला देईल. पण तत्पूर्वी ज्या ज्या शिक्षकांना आणि विद्यार्थी मित्रांना टीटी क्वालिफाईड व्हायचं असेल तर फास्ट ट्रॅक बॅच पण अवेलेबल आहे. सीडीची जाहिरात आली 7 सप्टेंबरला. 6 सप्टेंबर तुमची एक्झाम आहे, त्यासाठी पण बॅच अनाऊन्स झालेली आहे. सो ह्या बॅचेस जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी ह्या
ॲपला डाउनलोड करा किंवा आमच्या टीमला तुम्ही डायरेक्टली कॉल करून पण माहिती घेऊ शकता. अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.